आपण इतकं मजबूर होतो ना काय काय गोष्टी उगीच सहन करतो, काहीच कारण नसतं. आपल्या मनाविरुद्ध तरी खूप काही घडत असतं. आपल्याला पटत नाही असं पण बोललं जातं. डोळ्याला जो बघतो ते पण आवडत नसतं, तरी आपण गप्प बसतो. कारण काय असेल? मजबुरीने तुम्ही जीवन कशाला जगता? तुम्हाला एवढी जर मजबुरीने जीवन जगायचं आहे ना, तर एकटं जगायला शिका तुम्ही, है ना. कोणाचा सहारा घेऊ नका तुम्ही. तर तुम्ही अशा गोष्टी इग्नोर करू शकता आणि जगू शकता. बऱ्याच काही गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात, त्या आपण इग्नोर करू शकतो. पण आपल्याला जे काही बोललं जातं ते आपण उगीच सहन करतो, विनाकारण काहीच नसतं. का तर आपण मजबूर असतो. पण प्रत्येक वेळेस तुम्ही मजबूर जर असता तर तुमच्या जगण्याला काय अर्थच नाही आहे. असलं जगणं ना जगूच नका. त्याच्यापेक्षा तुम्ही जगावं. कसं जगावं? विनाकारण तुम्हाला बोललं जातं, विनाकारण काहीच नसतं कारण. तुम्ही उगीच दुसऱ्यांची चिडचिड करून घेता. दुसरे तुम्हाला चिडचिड करतात, त्यांना त्रास होत असतो, पण त्यांचा त्रास असतो ना, त्यांची चिडचिड ते तुमच्यावर काढतात, तरी तुम्ही गप्प बसता. मग मी म्हणते असलं जीवन कशाला जगूच नका ना. असलं जीवन न जगलेलं बरं आहे की नाही. मग काय असलं जीवन कुणी पण जगतं. पशु पक्षी हे पण जीवन जगतातच ना. आपण काहीतरी वेगळं जगायचं असतं ना. लोकांची चिडचिड का सहन करायची आपण विनाकारण? लोक तुमच्यावर चिडचिड करतात, तुमचा तिरस्कार करतात, तुम्हाला इग्नोर करतात, अनेक गोष्टी करतात तुम्हाला, खूप इग्नोर करतात तुम्हाला, तरी तुम्ही सहन करता. याच्यामागं काय असतं? मजबुरी. एवढी पण मजबुरी नसते की तुम्ही समोरचा व्यक्ती काहीही बोलतो आपल्याला ऐकून घेतो तुम्ही. अरे तिथलं तिथं प्रत्येक वेळेस उत्तर द्यायला पाहिजे ना. टिकलं नाही टिकलं आहे ना. ज्याला आपल्यासोबत राहायचं आहे ना तो आपोआप टिकवून घेतो. ज्या व्यक्तीला तुमच्यासोबत राहायचं नाही ना, तो व्यक्ती तुमच्याबरोबर काहीच ॲडजस्टमेंट करत नसतो. कारण त्याला वाटतं की आपल्याशिवाय ह्यांचं काहीच चालणार नाही. आपण आहे तर हा व्यक्ती आहे. म्हणजे आपल्याशिवाय जो समोरचा व्यक्ती असतो किंवा आपल्यासोबत असलेला व्यक्ती असतो ना, तो जगू शकत नाही असं त्याला वाटतं. म्हणून तो काय करतो? सारखं तुम्हाला टोचून बोलतो किंवा तुमच्यावर चिडचिड करतो, राग करतो तुम्हाला. नाही ते अपशब्द तुम्हाला ऐकवतो आणि त्याची बघणं वेगळं असतं. असं समजतं की तुम्ही त्यांच्यासमोर काहीच नाही, तुमची काहीच किंमत नाही. तो खूप श्रेष्ठ आहे, तुमच्यासोबत राहतो ना, तो खूप श्रेष्ठ आहे. आणि त्याला वाटतं की माझ्याशिवाय म्हणजे तुमच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीशिवाय चालू शकत नाही त्याचं काय, असं वाटतं. तर आम्ही म्हणते असं किड्या मुंग्याचं जीवन कशाला जगतात तुम्ही ना. असं जगण्याला अर्थच नसतं. आयुष्यातून काहीतरी करावं माणसाने. ज्यावेळेस तुमची चूक आहे त्यावेळेस ठीक आहे ना, आपण बोलणी खाऊ शकतो. पण तुम्ही काही चूक नसताना दुसऱ्यांची त्याला त्रास होते पण तुम्ही उगीच चिडचिड करून घेता. आपण आपल्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीला खूप समाधानी किंवा आपण खूप प्रेम करत असतो, तरीसुद्धा ती व्यक्ती तुम्हाला तशी करते. कशी करते? चिडचिड करते किंवा तुमच्यासोबत नीट राहत नाही. म्हणजे असं वाटतं की माझ्यासोबत खूप गरजेचं आहे जर राहणं. मी खूप महत्त्वाची व्यक्ती आहे, ह्याच्यासोबत राहते म्हणजे ह्याच्यासाठी खूप चांगले आहे तुम्ही. असं काही नसतं. माणूस जन्माला एकटा येतो ना, ज्यावेळेस एकटाच येतो जन्माला जर एकटा आलं तर त्याच्यासोबत जे आपले खूप काही असं जोडलेलं असतं ना की आपण विसरू शकत नाही, है ना. तर तुम्ही ना ते सुद्धा गोष्टी विसरून जाता. इतकं तुम्ही वाहवत जाता की तुम्हाला समोरचा व्यक्ती तुच्छ समजायला लागतो. पूर्ण आहारी जाता तुम्ही, तुमच्या सोबत राहणाऱ्या माणसांसोबत पूर्ण आहारी जाता तुम्ही. अनेक दिवस ती व्यक्ती तुम्हाला अक्षरशः त्याच्या हातातलं खेळणं करून टाकते. जसं लहान मुलं कसं करतात
खेळ वाटलं खेळायचं नाही तर फेकून द्यायचं, तसं तुमचं झालं आहे आता. तुमच्यासोबत तुम्ही खेळणं झालं आता, असं झालं. तुम्हाला तुमच्यासोबत काय वाटेल ते तुम्हाला बोलायचं, तुमच्यासोबत कसं वाटेल तसं वागायचं, तर तुम्ही काय बोलू शकत नाही हे त्यांना माहीत असतं. त्याच्यामुळे तुम्ही ना त्यांच्या हातात खेळणं बनलेलं असतं, हे ना. लहान मुलं कसं करतात, खेळू वाटलं खेळलं नाही तर फेकून देतात, तसं त्यांचं झालं आहे. तर मी ते असलं आयुष्य कशाला जगताय तुम्ही? जगूच नका ना त्याच्यापेक्षा. जगण्याचा अर्थच नाही तुमचा असला. तुम्ही काहीतरी एक श्रेष्ठ व्यक्ती आहे स्वतःला. आपण समजायचं ना, आपण पण चांगली व्यक्ती आहे, आपण श्रेष्ठ आहे. आणि कारण कसं आहे, तुमच्याशिवाय तर त्यांचं सत्नगत असतं. तुम्ही आहे म्हणून ती व्यक्ती असते, पण त्यांना तसं वाटत नाही. त्या व्यक्तीला वाटतं की मी आहे म्हणून ही व्यक्ती जगते, असं वाटतं तुम्हाला. पण असं काही नसतं. मी म्हणते असं जगण्यापेक्षा ना कुठंतरी तुम्ही असं लांब निघून जाऊन एकटं जीवन जगायला शिका तुम्ही. एकटंच जगा तुम्ही, तर तुम्हाला ते शोभतंय. कारण तुम्हाला जेव्हा लहानाचं मोठं करता, तुम्ही त्यांनासुद्धा पूर्ण विसरून चाललात तुम्ही. म्हणजे त्यांना महत्त्वच देत नाही तुम्ही. हां, तुम्ही कष्ट केलात बरोबर आहे, तुम्ही हुशार आहेत, कष्ट केलात, तुम्ही पुढं चालत, खूप आनंदाची गोष्ट आहे. पण त्या पुढं जाण्यालासुद्धा काहीतरी तुम्हाला जे वाढवलेत, तुम्हाला लहानाचं मोठं केलं, त्यांचा हात आहे थोडा तरी. आज त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून तुम्ही ह्या पदावर आहे, किंवा तुम्ही जिथं चालतायत, तुमचा जो प्रवास चालू आहे ना, आज त्यांच्यामुळं आहे, हे लक्षात ठेवा.